आदित्यने शोभतं असे खुळखुळे देणं. पवार साहेबांना म्हणजे त्यांनी शरद रावना कळवलं की सत्तांतर होणार आहे, यू जम्प, तूच सूत्र घे, तू मुख्यमंत्री हो. उद्या सकाळी हा संघर्ष संपलेला असेल आणि फडणवीस पवार फॉर्म्युला बस बघा महाराष्ट्र कुठे जातो. नमस्कार, मी निमेश वहाळकर. साप्ताहिक विवेक आणि महा MTB तर्फे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. मागच्याच आठवड्यात आपल्याकडे ज्येष्ठ पत्रकार अनिल थत्ते आले होते. अनेक गौप्यस्फोट त्यांनी केले. त्यांची अजूनही चर्चा सुरू आहे सोशल मीडियावरती. आणि आता आमच्या एकूण असं लक्षात आलंय की थत्तेंकडे माहितीचा अशा अनेक गौप्यस्फोटांचा मोठा खजिना असतो. तो खजिना आमच्या हाताला आता लागलाय. त्यामुळे आता दर आठवड्याला राज्याचं राजकारण कशा प्रकारे आकार घेत जाईल त्यानुसार तो खजिना थोडा थोडा करून बाहेर काढायचा आणि तुमच्या पुढे मांडायचा, असं आम्ही ठरवलेलं आहे. आणि या कार्यक्रमाचं नाव असणार आहे गगनभेदी थत्ते. आता गगनभेदी या नावाला मराठी पत्रकारितेत एक मोठा गाजलेला इतिहास आहे. जुन्या जाणत्या मंडळींना तो माहिती आहे. आता एखादं नाटक आपण बघतो ते समोरून बघतो. अनिल थत्ते ते नाटक पडद्या मागणं बघत असतात. त्यामुळे स्टेजवरती कोणता नट कशी एंट्री करणार आहे, काय बोलणार आहे, त्याचं नेपथ्य दिग्दर्शन कोण करतंय याची खडानखडा माहिती त्यांच्याकडे असते. आणि त्यामुळे हीच माहिती गगनभेदी स्टाईलनं या कार्यक्रमातनं आपण ऐकणार आहोत. त्यामुळे थत्ते सर, पुन्हा एकदा या स्टुडिओत आपलं स्वागत. धन्यवाद. बरोबर बोललो ना मी आता? एकदम परफेक्ट. आज मला तुम्हाला असं विचारायचं आहे, काल शरद पवार आणि संजय राऊत यांची भेट झाली. मागे तुम्ही असं म्हणाला होतात आपल्या स्टुडिओत की शरद पवारच कदाचित हे सरकार पाडू शकतील, अशा आशयाचं तुम्ही विधान केलं होतं. पण दुसरीकडे गेले अनेक महिन्यांपासून UPA अध्यक्षपदाचं साठी शिवसेनेने प्रस्ताव ठेवलाय, शिवसेना मागे लागले. तर हे काय सुरू आहे नेमकं, काय याचा अर्थ काढायचा? कसं आहे ना, पहिली एक गोष्ट सांगतो की आजची आपली जी मुलाखत आहे त्याची मी तयारी, तुम्ही मला तो विषय साधारणतः सांगितल्यापासून गेल्या 8-1 दिवसापासून मी तयारी करतोय. अनेक लोकांशी त्याबद्दल बोलतोय, त्यांच्या जवळच्या तिथच्या बाजू, समर्थक विरोधक सगळ्यांशी, म्हणजे मी चारी बाजूने फिडिंग घेतोय. त्यानंतर जो एक माझ्याकडे त्याचा डेटा तयार झालेला आहे त्याच्यावरून माझ्या 2 गोष्टी लक्षात येतात की सोशल मीडियावर ते तुम्ही काय ट्रोल बिल करता वगैरे ते सोडा, पण या मुलाखतीमध्ये आपण वी आर इन्व्हॉल्विंग इव्हन फिजिकल रिस्क. बरं, मला सवय आहे, मला सवय आहे, त्यामुळे मला त्यात काही वाटणार नाही जर याची काही वेगळी प्रतिक्रिया झाली तर. पण आम्ही पण करून घेऊ. हा, तुम्हाला पण करावी लागणार. अनिल थत्ते बरोबर राहायचं म्हणजे सगळे सवय करावी लागणार. नाही, लक्षात घे की कसं आहे ना की राज कपूर असं म्हणायचा की मी त्या नायिकेवर प्रेम केल्याशिवाय तिला डायरेक्ट नाही करू शकत. माझं पण तसंच आहे की जोपर्यंत मी त्या व्यक्तीमध्ये समरस होत नाही, म्हणजे मी 7 वर्ष मार्मिकच्या अग्रलेख बाळासाहेबांचे लिहायचो ना, तर मी त्यांच्या भूमिकेत प्रवेश करायचो, जसा हा संजय करतो आता तसा, आणि मग मी ते लिहायचो अग्रलेख. तसं तुम्ही जोपर्यंत पवारांच्या भूमिकेमध्ये प्रवेश करत नाही, तुम्ही फडणवीसांच्या भूमिकेमध्ये अंतर्मनामध्ये त्यांच्या जात नाही आणि तुम्ही त्यांच्याशी एकरूप होत नाही, तोपर्यंत त्यांच्या व्यथा, वेदना, दुःख, सुख कळत नाही तुम्हाला. बरोबर. आणि ती जेव्हा कळतात आणि तुम्ही मांडता तेव्हा मग तुम्ही क्रिटिक नसता, तुम्ही त्यांचे समर्थकही नसता, विरोधकही नसता, तुम्ही त्यांच्या मनातल्या गोष्टी बोलता. मला असं वाटतं की माझी आजची भूमिका, कसं आहे ना, पवार आणि फडणवीस या 2 महाराष्ट्रातल्या व्यक्ती नाही आहेत, या शक्ती आहेत. बरं, आज महाराष्ट्रामध्ये एक काय म्हणतात ना, त्याचे 2 ध्रुव असतात, तसे हे 2 ध्रुव आहेत. या 2 ध्रुवांच्या भोवती सगळं राजकारण महाराष्ट्राचं, फडणवीस किंवा पवार, तुम्ही आयदर प्रो ऑर अँटी काही असलं तरी या दोघांशी तुम्हाला नातं जोडावं लागतं. पवार साहेबांच्या संदर्भामध्ये माहिती आहे माझे संबंध होते वगैरे, तो हा आपण सोडून देऊ. पण त्यांच्या संदर्भात मी विचार करतो ना, अरे मोठ्या माणसाची ना काही छोटी दुःख असतात. बरं, सामान्य माणसाच्या लक्षात येत नाहीत, अनेक वेळा ते असामान्य माणसांच्याही लक्षात येत नाहीत. मला सांगतो, पवार साहेबांनी उपमुख्यमंत्री केलं किती लोकांना, मंत्री केलं किती लोकांना, किती लोकांना केंद्रात आणि राज्यात मंत्री केलं. या सगळ्या त्यांच्या राजकीय आयुष्यामध्ये ते एकच गोष्ट करू शकले नाही की जी बाप म्हणून त्यांच्या हृदयामध्ये कुठेतरी खूपच असेल, ती म्हणजे सुप्रियाला ते कधी केंद्रीय किंवा राज्यात मंत्री करू शकले नाही. नाही का? आज जे त्यावेळेला ते बघत असतील आपल्या आयुष्यपटाकडे, त्यावेळेला कदाचित त्यांच्या मनामध्ये असा विचार येऊ शकतो की अरे मी सगळ्यांना सगळं दिलं, माझ्या लेकीला शी डिझर्विंग असताना मी दिलं नाही, आणि त्याची खंत त्यांना वाटू शकते. मग त्यांची खंत एकदा तुम्ही त्यांच्या मनामध्ये शिरून अशी जाणून घ्यायला सुरुवात केली की मग असं लक्षात येतं की त्यांच्या परिस्थितीमध्ये आता त्यांना ज्याची खंत वाटावी अशा खूपच फॅक्टर्स आहेत.
मुख्यमंत्री नापसंत आहे त्यांना, मुख्यमंत्री नापसंत आहे, त्याच्यामध्ये काही शंकाच नाही. त्यांना मुख्यमंत्री पसंत नाही. पण पसंत नसला तरी काय म्हणतात ना, ते एकदा लग्न लावून दिल्यावर ते जावयाचं सगळं हे लाड कौतुक करत सांभाळावं लागतं त्याला. आपल्या पोरीचा प्रश्न तसं ते महाआघाडीचा आणि याचा प्रश्न आहे, त्यामुळे ते सांभाळावं लागतं. त्यामुळे पहिली गोष्ट त्यांच्या मनातली खंत ही असेल की या सगळ्या राजकारणामध्ये माझी डिझर्विंग लेक आहे, मी तिला काही करू शकलो. आणि दुसरी त्यांची एक खंत ही असणार की अशा माणसाला मला मुख्यमंत्री करावं लागलं, केलं नाही, करावं लागलं की जो आता अकार्यक्षम सिद्ध होतोय, जो मला नाही पसंत. मला कळतंय की मी ते संबंध ठेवणं वगैरे आपण वेगळे भाग ठेवू. तुम्ही माझ्याशी संबंध ठेवू नका, तुम्ही महाराष्ट्राचं भलं करा. आज आपण जी काही मुलाखत तुम्ही माझी घेताय किंवा आपण जे सूत्र मांडतोय ना, ते सूत्र काय माहितीये का की पवार आणि फडणवीस जोडी शक्य आणि आवश्यक. बघा, फार धक्कादायक विधान आहे. आता हे आपण एक्सप्लेन करत जाऊ तोपर्यंत कदाचित हे पहिल्याच वाक्याला काही लोक एकदम हा वगैरे करतील. ते करायलाच लागणार एक्सप्लेन. त्यामुळे आपण हे शक्य आणि आवश्यक, कोण, पवार आणि फडणवीस जोडी, म्हणजे मोठं धक्कादायक विधान आहे. त्यामुळे ते सगळे उलगडावे लागतील. तर पहिली गोष्ट अशी की मुख्यमंत्री नापसंत आहे त्यांना. बरं, त्यांचं घराणं, त्याच्यामध्ये अजितदादा हा एक फॅक्टर आहे. अजितदादांचा काही भरोसा नाही, अजितदादांचा काहीच भरोसा नाही. त्या नातवाचा, पार्थचा, त्याचा ठाव ठिकाणा नाही. म्हणजे आता ते पवारसाहेबांच्या भूमिकेतून आपण असं बघत जाऊ की बाबा हे काय, हे प्रतिकूल आहे का अनुकूल आहे, हे अनुकूल आहे का प्रतिकूल आहे. म्हणजे मी हे फडणवीस आणि भाजप आणि राष्ट्रवादीचं कडे सगळं जाण्यापूर्वी विचार करतोय की कुठे कुठे त्यांना आता असे आपण काय म्हणतो ना, जेवताना खडा लागतो मध्येच, तसे त्यांना कोणते खडे जेवताना लागत असतील. तर त्यातला एक खडा झाला, दुसरा झाला, अजितदादाचा झाला. आणखीन एक असं मला दिसतंय की महाआघाडीचे अधिकारी ऐकत नाहीत, IAS IPS. महाआघाडी सरकारचं ऐकत नाहीत. आणि दुसरी एक चर्चा अशी होते की हे सगळे फडणवीसांचेच अधिकारी आहेत आणि त्यांचं ऐकतात किंवा त्यांच्या प्रभावाखाली आजही ते आहेत किंवा पावणे 2 वर्ष झाली. असं आहे की तुम्ही गाडीवान कोण आहे, जॉकी कोण आहे, त्याच्यावर ते खालचे घोडे, नोकरशाही घोड्यासारखी आहे ना, त्याच्यावर बसलेला जॉकीच जर कच्चा असेल तर ते रडतराव घोड्यावर बसलेत ना आपले, मग ते घोड्यावर कमांड कशी घेणार? मग ते घोडं ते सोयखोर उधळणार, ते त्याच्या मर्जीने जाणार. तसं ते चाललेलं आहे. ते फडणवीसांचा दोष नाही, काही दोष आहे तो जॉकीचा आहे. अरे तुला ते घोडं सांभाळता येत नाही. आता परत पवार साहेबांची पंचायत अशी की महाआघाडी सरकारचं चाललं पाहिजे, इफेक्ट मिळाला पाहिजे, इफिशियन्सी दिसली पाहिजे, काही केलं पाहिजे. तर जे त्यांच्या डोळ्यासमोर अधिकारी येतात चांगले, ते सगळे फडणवीसांशी संबंधित आहेत असा त्यांच्यावर एक ठपका आहे. उदाहरणार्थ बरेच आहेत की आता कितीतरी आहेत की मी पुढे आहे ती घेतली मी आधी, तर सांगतो तुला. तर ते त्यांना ठेवावं लागतं. तर ती पण त्यांची एक व्यथा आहे की अधिकारी जे आहेत ते फडणवीस साहेबांचे आहेत आणि त्यांना ते सांभाळावं लागतात. दुसरं एक आणखीन असं आहे की आमच्या संजयनी काय सांगितलं की UPAचं अध्यक्षपद पवार साहेबांना द्या. आता 2 गोष्टी लक्षात ठेवा की संजय जे बोलतो ती शिवसेनेचीच भूमिका असते असं नाही. अच्छा. म्हणजे माझ्या माहितीनुसार अनेकदा असं असतं की संजयचाच तो विचार असतो, संजयचाच तो एक कुठेतरी मुद्दा असतो. आणि तो बघा ना, तुम्ही आता 2 गोष्टी लक्षात की संजयनी जेव्हा असं म्हटलं की बा UPAचं अध्यक्षपद पवार साहेबांना द्यावं, त्याच्यावर उद्धवनी प्रतिक्रिया दिली का? नाही दिली. का नाही दिली? आणि त्याला माहिती की ती प्रतिक्रिया जर उद्धवजींनी दिली तर इकडे लगेच काँग्रेसचे आहेत ना लोक, ते ऑलरेडी संजयच्या विरुद्ध बोललेच, त्या ह्याच्यामध्ये करतील. पण नॅशनल लेवलवर संजयनी सूचना केल्यानंतर एरवी त्याची मुलाखत सगळ्या राष्ट्रीय पातळीवर जाते ना. तर कुठल्या देशातल्या एखाद्या पक्षांनी की जे UPAचे घटक आहेत म्हणा किंवा होऊ शकतात, प्रतिक्रिया दिली? एकाही नेत्यांनी प्रतिक्रिया दिली नाही.
किंवा असं म्हटलं नाही की हा चांगली सूचना आहे, याचा विचार केला पाहिजे, असं म्हटलं का? नाही ना. याचं कारणच आहे मुळामध्ये की काँग्रेस सोडा, युपीएचं अध्यक्षपद त्यांना द्यावं असं वाटणारा एकही पक्ष, प्रादेशिक पक्ष देशात नाही. का नाही? याचं कारण पवार साहेबांच्या संदर्भामध्ये काही पूर्वग्रहांचं एक असं काय म्हणतात बॅकड्रॉप तयार झालेला आहे की पवार साहेबांवर राष्ट्रीय पातळीवर विश्वास ठेवायला इतर पक्षाचे लोक, काँग्रेस पक्षाचे लोक तयार होत नाहीत. अहो, आत्तापर्यंत देवेगौडा पंतप्रधान होऊ शकतात, गुजराल पंतप्रधान होऊ शकतात, नरसिंह राव झाले, या प्रत्येक वेळेला गंमत अशी होती की पवार साहेब पंतप्रधान होऊ शकत होते. 30 वर्ष झाली जवळपास प्रयत्न होऊ शकत होते. ते प्रयत्न सोडा, होऊ शकत होते पण नाही झाले ना. का नाही झाले? याचं कारण त्यांच्यावर राष्ट्रीय पातळीवर विश्वास नाही राहिला लोकांचा. कधीच नव्हता, आजही नाही, तेव्हाही नाही. दुर्दैव आहे ते, पण नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे संजयनी म्हटल्यामुळे ते युपीएचे अध्यक्ष होणं शक्यच नाही, ज्यांनी म्हणायला पाहिजे. बरं, संजय जेव्हा असं हे सगळं बोलत असेल ना, तेव्हा पवार साहेबांना पण मनातल्या मनात असं वाटत असेल ना की बाळा, तू बोलल्याने थोडंच मी होणार आहे. आता माझं वय किती, मी 80-86 वर्षाचा माणूस आहे. तू काय त्याला खुळखुळ हलवून दाखवतो का? मी काय आदित्य आहे का की तुला उद्या मुख्यमंत्री व्हायचं बरं काय म्हटलं की लगेच असं करशील? असं नाही ना. ते आदित्यला शोभतं असे खुळखुळे देणं. पवार साहेबांना अरे सगळे 100 लोक पोचून ते अमर होणारे गृहस्थ आहेत, त्यांना तू सगळं कसं म्हणतो? नाही, पण ते संजयला पण माहिती असणार की हे नाही. तर तो एक मुद्दा आहे की ते नॅशनल. एक महत्त्वाची गोष्ट अशी लक्षात घ्या की मी कितीतरी वर्षापासून राष्ट्रवादीच्या लोकांकडून, नेत्यांकडून असं ऐकत आलो की जोपर्यंत शिवसेना संपत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीला भवितव्य महाराष्ट्रामध्ये नंबर 1चं नाही. बर, कसं? म्हणजे याचं कारण असं आहे की शिवसेनेचा जो तरुण वर्ग आहे, तुम्हाला फार पूर्वीची एक हकीकत सांगतो की प्रमोद महाजनांनी ज्या वेळेला शिवसेना आणि भाजप युती घडवली त्यावेळेला त्यांनी एक वाक्य असं उच्चारलं होतं. प्रमोद महाजन त्यावेळेला मित्र होते, त्यांनी असं एक वाक्य उच्चारलं की आज ना उद्या शिवसेना भाजपमध्ये येऊ शकेल. याचं कारण तो जो तरुण वर्ग आहे सगळा, त्याला शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या नंतर भारतीय जनता पक्षाचं आकर्षण वाटू शकतं. त्यामुळे आतापासून जर जोडलेलं असू तर पुढे एकत्र येणं सोपं होईल. हे त्यांची फिलॉसॉफी होती. आता गंमत अशी की शिवसैनिकांना राष्ट्रवादी आणि याच्यामध्ये असंच हे आहे की आयदर तुम्ही शिवसैनिक असाल किंवा राष्ट्रवादी, तुम्ही काँग्रेसमध्ये नाही जाऊ शकत. तुम्ही शिवसैनिक असाल तर काँग्रेसमध्ये नाही जाऊ शकत. तो एक वेगळा प्रवाह आहे, हा प्रादेशिक प्रवाह आहे. कसं आहे ना, प्रादेशिक अस्मितेचं प्रतीक असलेले महाराष्ट्रामध्ये जे 2 पक्ष आहेत, तिसरा आहे तो उपपक्ष आहे. ते बालग्रह असतात किंवा उपग्रह असतात ना, तसं तो आपला मनसे हा उपग्रह आहे, तो काही ग्रह नव्हे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादी, तर 2 प्रादेशिक पक्ष एका वेळेला मोठे कसे होतील? एकच होणार. मग एकाने दुसऱ्याला संपवल्याशिवाय कसं होईल? तर राष्ट्रवादीच्या मनामध्ये शिवसेनेला गिळंकृत करण्याची एक प्रेरणा फार प्राचीन काळापासून आहे. हे नक्की त्यांच्या नेत्यांशी तुम्ही खासगीत बोलून बघा. आता मला प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, हे नेते आहेत ना, हे ऑफ द रेकॉर्ड माझ्याशी बोलतात आणि ऑन द रेकॉर्ड माझ्या विरुद्ध बोलतात. मी जे बोलतो त्याच्या, मग मला लोक म्हणतात की तू बोललास की हा असं बोलला, हा असं बोलला, पण तू कुठे बोलला? तो म्हणतो मी नाही असं बोललो. मी म्हणतो तुम्हाला जर सत्य हवं असेल ना तर ते काय कशावर हात ठेवूनच करायला पाहिजे असं काही नाही. मी सत्य सांगतो तुम्हाला, तर तुम्ही तुमच्या पद्धतीने व्हेरीफाय करा. तर काँग्रेसच्या याच्या राष्ट्रवादीच्या बरं, आता ज्यांना संपवायचं आहे उद्या पुढल्या निवडणुकीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र येतील. येतील, पण शिवसेनेला बाजूला ठेवतील. आणि शिवसेनेला बाजूला ठेवलं आणि भारतीय जनता पक्षाची युती नाही, हे दोघं एकत्र आणि ते चौथ्या पक्षात, तर शिवसेनेचा मनसे व्हायला वेळ लागणार नाही हो. आणि राष्ट्रवादीवालेच करतील. तर मनामध्ये कुठेतरी असेल ना त्यांच्या की ज्याला मला उद्या त्यालाच मला पोसावं लागतंय, हे खंत असेल. म्हणजे मी पवार साहेबांच्या भूमिकेत जाऊन विचार करतोय, ते तसंच असेल असं मानतोय, पण कदाचित त्यांच्या अनुयायांना ते पटणार नाही. दुसरी गोष्ट, तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांशी बोलून बघा. अरे मी बोलतोय, पत्रकार बोलतात, ते सगळ्यांना. आता माझा प्रॉब्लेम असा की मी बोलतो आणि ते बोलत नाही. ते आपसामध्ये सांगतात तू बोलत ते बरोबर आहे बरं का. अरे तू बोल ना, मग मी बोललं पाहिजे असं का? काँग्रेसवाल्यांना राष्ट्रवादीचा अजिबात भरोसा वाटत आहे. ते म्हणतात ते कधी उठतील आणि भाजप बरोबर जातील. ते मागे झालंच होतं ना, ते इतिहास येऊ आपण नंतर. पण त्यांना सतत भीती अशी वाटते की यांना कधीही भारतीय जनता पक्ष जवळ वाटेल.
आणि जातील तिकडे. यांच्या पोटामध्ये गोळा येतो. तिकडून मोदींनी यांची स्तुती केली परवा उद्धवजींची आणि महाआघाडी सरकारची, तरी यांच्या पोटात गोळा येतो की बाबा काय आहे, कारण त्यांना माहिती आहे हे वटवा गोळा आहेत ना, हे इकडले नाही तिकडे, प्राणी नाही पक्षी पण नाही असे आहेत ते. तर त्यामुळे त्यांना सारखी भीती वाटते की यांच्यापैकी कोणी दोघं जण एकत्र आले की पहिले बाहेर कोण जाणार. राष्ट्रवादी भाजप एकत्र आले, काँग्रेसवाले बाहेर. शिवसेना भाजप एकत्र आले, काँग्रेसवाले. त्यामुळे ते कधी न नव्हत त्यांना जे मिळालेलं आहे ते गमवण्याच्या भीतीने बिचारे कासावीस असतात हो, सारखे ते हे करत असतात. नाही पण आता तुम्ही म्हणजे शरद पवारांना तुम्ही म्हणलात मगाशी शब्द वापरलात खुळखुळा. जर शिवसेना संपवायची राष्ट्रवादीला, तर मग शिवसेनेकडनं तुमच्या भाषेत खुळखुळा का दाखवला जातो युपी अध्यक्षपदाचा, खास करून संजय राऊत यांच्याकडनं? नाही, कसं आहे ना, संजय म्हणजे शिवसेना नाही, संजय म्हणजे उद्धव पण नाही, संजय म्हणजे संजय. संजय आणि शरद पवार हे इतके जवळ आहेत जेवढे उद्धव आणि संजय नाही. अच्छा, जास्त जवळ आहे तो पवार साहेबांना. याचं कारण आहे ना की एक संजयच्या व्यक्तिमत्वाची जी एक दिलदारी आहे, एक मोकळेपणा आहे, एक हे आहे, ते त्याचं शरद पवारांशी जास्त जमतं. त्याला असं आतल्या गाठीतलं राजकारण आणि ते काय म्हणतात ना ह्याच्यातलं राजकारण, राजवाड्यातलं राजकारण वगैरे ते नाही आवडत. तो दरबारी राजकारणातला माणूस नाही, तो दिलखुलास आहे, भांडणार तो ओपनली वगैरे वगैरे. त्याला पवारांचं हे जास्त आहे, त्यामुळे ते आहे. दुसरं एक आणखीन गोष्ट सांगायला पाहिजे की पवार साहेबांच्या संदर्भामध्ये की पवार साहेब आणि भारतीय जनता पक्ष, मला वाटतं तू मगाशी मला हा प्रश्न विचारता थांबला होतास. नाही, मला कारण त्याचा स्पेसिफिक प्रश्न असा विचारायचा, तुम्ही जे देवेंद्र फडणवीस आणि पवारांच्या संदर्भातलं जे स्टेटमेंट केलं, तर आता ज्या वेळेला तो पहाटेचा शपथविधी झाला त्यावेळेला असं एक म्हटलं होतं की दिल्लीला, भाजपमधले दिल्लीला तर काही त्याच्याशी प्रॉब्लेम नाहीये, पण शरद पवारांना फडणवीस हे नेतृत्वात नको आहेत म्हणून ते सरकार बनू नाही शकलं. आणि हे तुम्ही केलेलं स्टेटमेंट त्याचे दोन टोकं आहेत. त्याचा आम्ही अर्थ काय काढायचा? नाही, एक लक्षात ठेव की मुळामध्ये अजितदादा जे गेले ते शरद पवारांना विचारून गेले. याला पुराव्याची गरज नाही, हे सगळ्यांना माहिती असलेलं उघडं गुपित आहे. विचारूनच गेले. अच्छा, नंतर जे काय बदल झाले ते वेगळे. पण तुम्ही असं लक्षात घ्या की भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादीचे जेवढे मधुर संबंध राहिले तेवढे कोणाशी राहिले? 2014 साली शिवसेना विरोधात होती, सरकार कोणी वाचवलं? फडणवीस सरांचं, राष्ट्रवादीने वाचवलं ना. त्यावेळेलाच खरं म्हणजे त्यांना संधी होती की ते त्यांच्याबरोबर कायम राहिले असते तर शिवसेनेमध्ये आलीच नसते. पण ते सगळं सेक्युलर आणि हिंदुत्ववादाच्या भानगडीत त्याने ते तोडलं. तुम्ही सरकार वाचवलं आणि वाचवलेल्या सरकारला तुम्ही वाऱ्यावर सोडलं, ही चूक होती राजकीय दृष्ट्या. तुम्ही तुमचा हेतू केला. दुसरी गोष्ट की मला ना एक अत्यंत ठामपणे निश्चितपणे हे मला माहिती आहे की अमित शहाचं नाही माहिती मला, पण मोदी आणि शरद पवार साहेब यांचं एक हार्दिक नातं आहे होतं आणि त्या नात्याचा प्रभाव दोघांच्याही मनावर आहे. सुप्रिया सुळेच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे अडचणीत आली होती त्यावेळेला मला तर माहिती आहे पवार साहेबांनी कोणाला फोन केला म्हणून तुम्ही कोणाला फोन केला म्हणून मोदींची सभा झाली नाही. हे गुडविल असतं, बारीक गुडविल गेस्चर असतात, त्याच्याकडे बारकाईने बघायचं असतं की सुप्रियाच्या विरुद्ध मोदी साहेब गेले नाही. हा एक हार्दिकतेचा भाग आहे. आपल्या घरातली मुलगी आहे ना, नाही चल ये, हा जो एक, आणि मोदी तसेच त्यांना मित्र मानतात, त्यांच्यामध्ये आहे, त्यामुळे तो एक भाग आहे. दुसरं असं की वाजपेयींच्या काळामध्ये हे डिझास्टर मॅनेजचे कॅबिनेट मिनिस्टर होते. अरे उद्धवजींनी त्यांना इथे महाराष्ट्रामध्ये एवढा करोना पसरलाय, ते गृहस्थ या सगळ्या अडचणीच्या काळामध्ये कुठले कुठे वादळ वाऱ्याला पण बघायला गेलेले आहे, पण त्यांना या करोनाच्या डिझास्टर मॅनेजमेंटचं काहीतरी करावं आणि त्यांच्याकडे सूत्र द्यावं झालं का? नाही ना. का नाही झालं? व्हायला पाहिजे होतं, नाही केलं त्याने. म्हणजे केंद्रातल्या लोकांनी केलं की म्हणून उद्या मोदींनी सुद्धा केलं तर मला आश्चर्य वाटणार नाही. दुसरी गोष्ट अशी की हे सद्भावनांचं जसं आहे तसं आणखीन एक गोष्ट अशी आहे की आपण आता थोडं फडणवीसांकडे येतो, त्या विषयाकडे तू आलायस म्हणून की फडणवीसांचं जे मित्रमंडळ आहे ना, आता तुम्ही लोक जरा माहिती काढा यार, फडणवीसांच्या मित्रांमध्ये राष्ट्रवादीचे कोण कोण आहेत? एक गुडविल म्हणतो कधी आपण, गुडविल, मी नावं घेतो बरं, आणि तुम्ही माहिती काढा. फडणवीस साहेबांच्या निकटवर्तीय मित्रांमध्ये
राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील आहेत. बर. अरे ते बसतात, गप्पा मारतात, त्यांचं फार हार्दिक आहे. धनंजय मुंडे फडणवीसांचा माणूस आहे असं म्हणावं इतकं त्याच्या स्नेहसंबंध आहेत त्यांचे चांगले. सुनील तटकरेंशी त्यांचे अतिशय जीवाभावाचे संबंध आहेत. आता तुमच्या परिवारात तर माहिती असेल ना तुम्हा लोकांना की बाबा फडणवीस साहेबांचे 10 मित्र काढले तर 4 हे निघतात ना, तटकरे आहेत. अजितदादांशी सुद्धा त्यांचं खूप वैयक्तिक ट्युनिंग आहे फडणवीस साहेबांचं. म्हणजे आजच राष्ट्रवादीमध्ये असं आहे की विरोधापेक्षा त्यांच्या बाजूने असलेला एक असा दिलीप वळसे पाटील विचारा तुम्ही. मी म्हणतो म्हणून नाही बाबा, विचारा तुम्ही वळसे पाटील साहेबांना की फडणवीसांचे तुमचे कसे संबंध आहेत. मला माहित नाही ते आता जाहीरपणे काय बोलते, पण ते म्हणजे माझे चांगले मित्र आहेत असंच बोलते. दुसरी गोष्ट, पवार साहेबांबद्दलचा एक ब्राह्मण द्वेषाचा मुद्दा मांडला जातो ना. आता तुझ्या प्रश्न तिथे येणारच होतं, कारण एवढे राष्ट्रवादीशी चांगले संबंध आहेत तर मग कसं आहे ना, पवार साहेब आहेत ना ते मराठा समर्थक असले तरी ब्राह्मण विरोधक नाही. याचं कारण एक फार मोठं रहस्य उद्घाटन मी करतो ज्याला माझ्याकडे पुरावा आहे. बरं. आणि तो पुरावा कोणाचा माहितीये का, की राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष जयंत पाटील हे तुम्हाला तो पुरावा देतील. जयंत पाटील साहेब, तुम्ही त्यावेळेला ते राजकारण सगळं जवळून पाहिलंय. तुमचे बाबा म्हणजे वडील राजाराम बापू पाटील होते. राजाराम बापू पाटलांनी 1978 साली पोलोदची स्थापना करण्याची सगळी तयारी केली. किंबहुना स्थिती अशी निर्माण झाली की शरद पवार जरी आले किंवा नाही आले तरी राजाराम बापू पाटील जनता दलाचं सरकार पुलोदचं बनवण्याच्या पूर्ण तयारीत होते. ही गोष्ट SM जोशींना कळली. SM जोशी ब्राह्मण आहेत, पण ते काय समाजवादी, म्हणजे समाजवाद्याला जात बीत नसते, पण ते ब्राह्मण होते. त्यांना जेव्हा लक्षात आलं की राजाराम बापू होत आहेत तेव्हा त्यांनी असा निर्णय घेतला की राजाराम बापू जर व्हायला नको असतील तर आपण शरद पवारांना केलं कळूया. त्यांनी शरद पवारांना, मी त्यावेळेस SM जोशींच्या विनोद काकामुळे खूप जवळ होतो, त्यांनीच सांगितलं की मी शरदला कळवलं त्यांच्या भाषेत, म्हणजे त्यांनी शरदरावना कळवलं की सत्तांतर होणार आहे, यू जम्प, तूच सूत्र घे, तू मुख्यमंत्री हो, आम्हाला राजाराम बापू व्हायला नकोय. आणि म्हणून राजाराम बापू मुख्यमंत्री होऊ शकत असताना शरद पवारांना SM जोशींनी मुख्यमंत्री केलं. कोणी केलं? SM जोशींनी. ब्राह्मणाचा द्वेष कसा करू शकतील? त्यांचे मित्र किती आहेत? त्यांचे मित्र घ्या ना, नितीन गडकरी घ्या, मनोहर जोशी घ्या, तळवलकर घ्या, लक्ष्मण शास्त्री घ्या, आपल्या लवासाचे अॅमनोरा बिल्डरचे अनिरुद्ध देशपांडे घ्या, खांडेकर घ्या. अरे किती मित्र, पवार साहेबांच्या मित्रांची लिस्ट काढली तर ब्राह्मण मित्र आहेत त्यांचे. त्याच्यामध्ये किती अधिकारी, पवार साहेबांच्या विश्वासातले अधिकारी तुम्ही नावं घ्या ना. आपले बापू करंदीकर आहेत, यशवंत भावे आहेत, रामकृष्ण आहेत, रघुनाथन आहेत, अफजलपूरकर आहेत, दिनेश, हे सगळे ब्राह्मण आहेत ना. कधी ब्राह्मण द्वेष केला का त्यांचा? त्याने नाही केला ना. पवार साहेबांनी ब्राह्मण द्वेष केला असं जे म्हणतात ते चुकीचं बोलतात. पवार साहेबांच्या बाबतीमध्ये असं की ते गुण बघतात काही वेळेला. जात हा विषय त्यांचा त्यावेळेला असा तो प्रॉमिनंटली, म्हणून हे ब्राह्मणाचा. त्यामुळे फडणवीस ब्राह्मण आहेत म्हणून नको म्हणतील ते, असं मला नाही वाटत. कारण बरं, ते जयंत पाटलांना जरा व्हेरीफाय करून घ्यायचं, ते सांगतील हो आमच्या बाबांची मुख्यमंत्रीपद गेलो होतो त्यावेळेला याच्यात. पण या सगळ्या याच्यामध्ये कसं आहे ना की आता आपल्याला जोडी अशी जमवायची आहे की पवार साहेबांची स्वप्न साकार करणारा आणि महाराष्ट्राचं हित बघणारा असं एक काहीतरी कॉम्बिनेशन आपल्याला लोकांच्या पुढे घेऊन जायचं आहे. एकदा तुम्ही शिवसेना फेल, उद्धवजी फेल, नाही ते वर्कआउट होत आहे, किंवा एखादा प्रयोग अयशस्वी झाले, मोठ्या शास्त्रज्ञांचे प्रयोग अयशस्वी झाले तर ते ठीक आहे, दुसरा प्रयोग करून बघतात. आणि प्रयोगशीलतेमध्ये पवार साहेब तर आघाडीवरच आहेत. त्यांनी अनेक प्रकारचे प्रयोग केलेले आहेत. प्रत्येक प्रकारचा प्रयोग त्यांनी राजकीय करून पाहिलेला आहे. तुम्ही नेम करा की हा फॉर्म्युला त्यांनी केव्हा ना केव्हा ट्राय केलेला आहे. तर मग आता एक नवीन फॉर्म्युला ट्राय करूया ना, एक नवीन फॉर्म्युला ट्राय करूया. बरं. असं बघा की पवार साहेबांचं जे स्वप्न होतं ना, पवार साहेब 4 वेळा मुख्यमंत्री झाले आणि 3 वेळा त्यांच्या चॉईसचा काँग्रेसचा मुख्यमंत्री झाला. म्हणजे 7 मुख्यमंत्री, म्हणजे 7 वेळा मुख्यमंत्रीपद हे त्यांच्या ह्याच्यामध्ये होतं. आणि मराठा आरक्षणासाठी त्या 7 मुख्यमंत्र्यांच्या काळात हवा तो रिझल्ट नाही मिळाला. तो रिझल्ट कुणी दिला? पवार साहेबांना, किंवा पवार साहेबांच्या प्रिय असलेल्या मराठा समाजाला कुणी दिला? तो फडणवीसांनी दिला. हो, फॅक्ट आहे ना. फडणवीसांच्या काळामध्ये हे मंजूर झालं ना, मराठा आरक्षण कोर्टात टिकलं. म्हणजे पवार साहेबांची स्वप्नपूर्ती ते करू शकतात याचा तो पहिला पुरावा होता. दुसरी गोष्ट, एक त्यांना कुणीतरी ना चांगला ॲडमिनिस्ट्रेशन वर ज्याची कमांड आहे, ज्याला व्हिजन आहे, हो महाराष्ट्राच्या भल्याचं व्हिजन आहे. महाराष्ट्रात व्हिजन असलेली, महाराष्ट्राच्या भल्याची जी 2 मोठी माणसं आहेत, टॉवरिंग पर्सनॅलिटी, त्यात पवार साहेब एक आहेत आणि फडणवीस दुसरे.
हे जे लोक म्हणतात ना की पवार साहेबांना पर्याय फडणवीस आहे का आणि फडणवीसांना पवारांना शह द्यायचा आहे का वगैरे, ते मला कधीच पटत नाही. फडणवीस इतके बुद्धिमान आहेत, चतुर आहेत, हुशार आहेत की त्यांना हे जाणवलेलं असलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये शरद पवारांच्या शिवाय किंवा त्यांच्या विरोधात जाऊन महाराष्ट्राचं राजकारण पुढे जाणार नाही आणि समाजकारण पुढे जाणार नाही, प्रगती होणार नाही. माझं म्हणणं असं आहे की आता एक वेळ अशी आलेली आहे की केंद्र राज्य संघर्षाची रोज भाषा होती ती शिवसेनेमुळे होती. तरी ते नवाब मलिक वगैरे छोटी माणसं आहेत, ते काय ते बिचारे ते काहीतरी त्याला चेहरे लागतात ना, एक सेक्युलर चेहरा पाहिजे, एक पाहिजे, ते मुखोट आहेत त्यांचे, ते काय नाही ते सगळं बोलतात त्याच्यावर फार जायचं नाही. पवार साहेब बोलतात तेवढंच गृहीत धरायचं. पवार साहेब जे बोलत नाही दुसरे छोटे छोटे लोक बोलतात ना त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं. ते कसं आहे की जाऊ दे त्या उपमाध्यम बरोबर नाही, पण ते त्याला नका देऊ. पण पवार साहेबांच्या बाबतीमध्ये असं आहे की केंद्र राज्य संघर्ष जो आहे त्याच्यामध्ये आज महाराष्ट्राचं नुकसान होत आहे. ते नुकसान जर टाळायचं असेल ना तर कुठेतरी फडणवीस साहेब पवार साहेब मिळून विचार विनिमय करतायत, कुठेतरी एकत्र येऊन काहीतरी करतायत. असं जर झालं ना तर उद्या सकाळी मोदी साहेबांचा मोठेपणा आहे, पवार साहेबांचा मोठेपणा आहे, फडणवीसांच्याही मनाचा मोठेपणा आहे की उद्या सकाळी हा संघर्ष संपलेला असेल आणि हे तुमचे राज्यपाल नियुक्त अडकलंय ना मुक्त ना हे वारा नाही येणार. पण पवार साहेबांच्या चॉईसेस हा, फडणवीस साहेबांच्या चॉईसेस असे वारा उद्या राज्यपालांकडून मंजूर झालेले दिसतील तुम्हाला. सगळे संघर्ष संपतील. हो, महाराष्ट्राची प्रगती, महाराष्ट्राला तुम्हाला काय हवंय ना ते पवार साहेबांनी सांगावं आणि मोदी साहेबांनी फडणवीस आणि त्यांनी मिळून ते करावं, अशी स्थिती येईल. मला असं वाटतं की आपण या विषयावर खूप 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 काही बोलण्यासारखं आहे. आणि पवार साहेब आहेत ना त्यांना तुम्ही असं राष्ट्रीय नेते जर व्हायचं असेल ना तर जातीमध्ये चपातीमध्ये बांधून ठेवू नका. म्हणजे तुम्ही अनुयायी असाल ना तर पहिली गोष्ट ही करा की पवार साहेबांचं मन मोठं आहे, व्यक्तिमत्व मोठं आहे, तो मोठा माणूस आहे महाराष्ट्राचा. महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाणांनंतर एवढा मोठा माणूस ज्याचं राष्ट्रीय नेतृत्व होऊ शकतं त्याला तुम्ही इकडे जातीय याच्यात अडकवता ना, म्हणून त्याला राष्ट्रीय म्हणत नाही. हे तुम्ही पवार साहेबांच्या समर्थकांना सांगताय? हो, मग ते त्यांना जाती म्हणतात ना, ते त्यांना जाती याच्यात अडकवतात. त्याच्यामुळे ते राष्ट्रीय नेते होताना ते इतर राज्यातले लोक म्हणतात ना की ते अमुक एका जातीचे नेते आहेत का? ते नाही आहेत, ते नाही आहेत. ते ब्राह्मण ज्येष्ठ आहेत असं तुम्ही म्हणत असाल तर चुकीचं आहे. काही ब्राह्मणांनी खोडी काढली तर त्याही काळामध्ये शिवकाळातही त्यांना शिक्षा मिळाल्या होत्या, तसे ते मिळाल्या आहेत. त्याच्याबद्दल तुम्ही तक्रार नाही करू शकत. ते मग सगळ्या जात धर्म न पाहता ते शिक्षाही देतात आणि परीक्षाही घेतात. पण मला स्वतःला असं वाटतं की वेळ आलेली आहे. लोकांना प्रथमदर्शन हे पटणार नाही, दोन्हीकडून म्हणतील अरे काय काय वाटेल ते बोलतोस तू, पण इन द लॉंग रन एक दिवस एक लक्षात ठेवा, कोणीही स्वबळावर काही करायची भाषा केली तरी शेवटी महाराष्ट्राची रचनाच राजकीय आता अशी झालेली आहे की ज्याच्यामध्ये सहकार्य या क्षणाला करण्याशिवाय तुम्हाला गत्यंतर नाही. आणि ते विधायक व्हायला हवं असेल आणि विध्वंसक व्हायला नको, जे आता विध्वंसक आहे, तर तुम्हाला या पुढल्या काळामध्ये माझी अशी या दोघांनाही महाराष्ट्राच्या वतीने महाराष्ट्राच्या हितासाठी विनंती आहे की तुम्ही दोघं आवश्यक आहे, शक्यही आहे आणि आवश्यक आहे. आणि फडणवीस पवार फॉर्म्युला बस बघा महाराष्ट्र पुढे जातो. हा, शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस असा एक वेगळा फॉर्म्युला मांडलेला आहे. मला पण आता ही सगळी मुलाखत परत एकदा ऐकावी लागणार आहे, कारण मला स्वतःला आता माझी विचारचक्र सुरू झालेत आणि आता पुढच्या भागांमध्ये काय आपण नवीन माहितीचा खजिना काढून घेणार आहोत याचीही मला उत्सुकता आहे. तोपर्यंत तुर्तास आपण इथेच थांबूयात. साप्ताहिक विवेक आणि महा MTBच्या फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनलला न विसरता लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. गगनभेदी थत्ते या कार्यक्रमात आज इथेच थांबूयात. धन्यवाद. नमस्कार.